महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नांदगाव तालुका दौंड येथे गावाजवळील अमोनी माळ शिवारात शेतकरी सोनबा ढमे यांच्या गट नंबर 83 मध्ये रान शिकार पकडण्यासाठी लावलेल्या फाशात 8 रोजी बिबट्या अडकल्याची खळबळजनक घटना घडली। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तर रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरा आणि ट्रांकलिझर गन वापरण्याची तयारी सुरू केली आणि बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारून अखेर त्याची त्या शिकारी फाशातून सुटका केली। लोखंडी फासा असल्याने बिबट्याच्या पायाच्या डाव्या पंजास इजा झाली असून त्यास पुढील उपचारासाठी वन्य प्राणी उपचार केंद्र बावधन पुणे येथे पाठवण्यात आले आहे। रेस्क्यू टीमने उत्कृष्ट कामगिरी करीत त्यातून त्याची सुटका केली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली। यावेळी पोलीस पाटील पोपट लव्हे, शोभा खळदकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल योगिता वीर, अंकुश खरात, वनरक्षक गणेश मस्के, शिवकुमार बोबले, सोनाली राठोड, नाना चव्हाण, अक्षय शितोळे, निखिल इंगळे, वनमजूर भरत शितोळे, बाबा कोकरे, अरुण मदने, पुण्यातील रेस्क्यू टीमचे नचिकेत अवधानी आणि सहकारी आदी जण उपस्थित होते। दौंड तालुक्यात आज मौजे नांदगाव केडगाव रोड या परिसरामध्ये ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यावरून एका मालकी शेतामध्ये बिबट वाघरमध्ये अडकला होता त्याचा पाय। वन विभागाच्या आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने आपण त्याला सुटका केली। प्राथमिक उपचार देवाचा पुढं आम्ही करणार आहोत। कशामध्ये अडकला होता? त्याच्या पाय अडकला होता, एक वाघरमध्ये अडकला होता। प्रतिनिधी संजय सोनवणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।